सो आजपासून आपण जो ट्रान्सलेशन चालू करतो आहे, फर्स्ट आपण आज घेणार आहे इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन. ठीक आहे. आणि हा जो व्हिडिओ राहील तो इंग्लिश आणि मराठीमध्ये राहील, बिकॉज आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतो आहे. So there are some points which we have to keep into the mind. The first point which you have to keep into the mind before starting the translation. आपण पूर्ण पॅसेज कधीही एका वेळेस ट्रान्सलेट करू शकत नाही, कारण हा 500 वर्ड्सचा पॅसेज आहे. खूप जास्त मोठा पॅसेज आहे, आपण एका वेळेस ट्रान्सलेट नाही करू शकत. सो द फर्स्ट पॉईंट विच वी हॅव टू कीप इन टू द माइंड इज डू द ट्रान्सलेशन लाईन बाय लाईन. सो आपण जो पूर्ण पॅसेज करणार आहे तो लाईन बाय लाईन ट्रान्सलेट करणार आहे. ठीक आहे. सेकंड पॉईंट जो आपण ठेवणार आहे लक्षात, तो आहे फोकस ऑन टेन्स. जेव्हा पण आपण पॅसेज ट्रान्सलेट करतो आहे तेव्हा आपल्याला टेन्सेसवरती लक्ष ठेवायचं आहे. जसं की जर पॅसेजमध्ये त्यांनी प्रेझेंट टेन्स दिला असेल तर आपल्याला जेव्हा ट्रान्सलेशन करतो आहे मराठीमध्ये तेव्हा आपला प्रेझेंट टेन्समध्येच सेंटेन्स आलं पाहिजे. जर पॅसेजमध्ये पास्ट टेन्समध्ये सेंटेन्स दिलेला आहे तर आपल्याला ते पास्ट टेन्समध्येच आलं पाहिजे, आणि जर फ्युचरमध्ये असेल तर फ्युचरनुसारच आलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, की प्रेझेंटमध्ये सेंटेन्स असेल तर प्रेझेंटमध्ये रिप्रेझेंट केलं पाहिजे, पास्टमध्ये असेल तर पास्टमध्ये म्हणजे भूतकाळात लिहिलं पाहिजे, आणि फ्युचरमध्ये दिलेलं असेल तर भविष्याच्यानुसार ते सेंटेन्स आपण लिहिलं पाहिजे. त्यानंतर जो आपल्याला थर्ड पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे ग्रामर. ओके. मराठीमध्ये आपण लाईन टू लाईन, जरी आपण फर्स्ट पॉईंट ठेवला आहे की लाईन टू लाईन आपण ट्रान्सलेशन करणार आहोत, नॉट वर्ड टू वर्ड. ठीक आहे. आपल्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण, जसं की इथे सपोज काही एखादा वर्ड दिलेला असेल, जसं की इथे बेडरॉक हा वर्ड दिलेला आहे फर्स्ट सेंटेन्समध्ये, तर हा आपल्याला असा लिहायचं नाही आहे. आपल्याला ग्रामरही लक्षात ठेवायचं आहे, जसं की त्या सेंटेन्सला लागून आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. वर्ड टू वर्ड नाही लिहायचं आहे, लाईन टू लाईन आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. ठीक आहे. तर आपण चालू करूयात. हा जो आहे पॉईंट तो आहे इंटरनल सिक्युरिटी अँड द रोल्स ऑफ इंटेलिजन्स एजन्सी. आता आपण लाईन टू लाईन काय करणार आहोत, ट्रान्सलेट करणार आहोत. ठीक आहे. हा जो फर्स्ट वर्ड आहे इंटरनल सिक्युरिटी अँड द रोल ऑफ इंटेलिजन्स एजन्सीज. आता इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय आहे? इंटरनल सिक्युरिटी मीन्स अंतर्गत सुरक्षा. ठीक आहे. इंटेलिजन्स एजन्सीचा आपल्याला अर्थ माहीत आहे, म्हणजे गुप्तचर संस्था. ठीक आहे. संस्था. ओके. संस्था. I'll rewrite it. संस्था. आय थिंक मी पेन चेंज करते. ठीक आहे. सो याचा जो मिनिंग आहे इंटरनल सिक्युरिटी अँड द रोल ऑफ इंटेलिजन्स एजन्सीज. आता आपल्याला इंटरनल सिक्युरिटीचा मिनिंग माहिती आहे, अंतर्गत सुरक्षा. इंटेलिजन्स एजन्सीचा अर्थ माहिती आहे, गुप्तचर संस्था. सो याचं जेव्हा पूर्ण वाक्य तयार होईल, आणि अँडचा मिनिंग माहिती आहे, आणि रोलचा मिनिंग माहिती आहे, भूमिका. करेक्ट. रोल मीन्स रिस्पॉन्सिबिलिटीज, भूमिका. आता याचं सर्वांचं मिळून एक आपण सेंटेन्स तयार करणार आहोत, आणि ते असेल अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांची भूमिका. आता आपलं पहिलं सेंटेन्स ट्रान्सलेट झालेलं आहे. करेक्ट. नाऊ लेट्स गेट टू दी सेकंड सेंटेन्स. जिथे फुलस्टॉप आहे ते आपलं सेंटेन्स आहे, तिथपर्यंतच आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे. आपण खूप जास्त पूर्ण पॅसेज वाचून ट्रान्सलेशन नाही जाणार आहोत, आपण लाईन टू लाईन ट्रान्सलेशन जाणार आहोत, कारण आपल्याला ते इझी पडेल. ठीक आहे. इंटरनल सिक्युरिटी इज द बेडरॉक ऑफ नेशन स्टेबिलिटी अँड प्रॉस्पेरिटी. ओके. यातले काही वर्ड जसे आहेत, जसं की आपल्याला मिनिंग माहिती हवं आहे. इंटरनल सिक्युरिटी आपण आधीच पाहिलेलं आहे मिनिंग. बेडरॉकचा मिनिंग असतो
बेडरॉकचा मिनिंग आहे पाया, करेक्ट. अँड प्रॉस्पेरिटी मीन्स समृद्धी. इंटरनल सिक्युरिटी इज द बेडरॉक ऑफ अ नेशन स्टेबिलिटी अँड प्रॉस्पेरिटी. आता जेव्हा हा पूर्ण सेंटेन्स येईल त्याचं जे ट्रान्सलेशन होईल त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला माहिती आहे. इंटरनल सिक्युरिटी माहिती आहे, अंतर्गत सुरक्षा माहिती आहे, करेक्ट. नेशन्स मीन्स देश किंवा राष्ट्र, ठीक आहे. स्टेबिलिटी मीन्स स्थैर्य, स्टेबिलिटी. अँडचा मिनिंग माहिती आहे, आणि, ठीक आहे. आता याचं आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे. तर काय होईल की अंतर्गत सुरक्षा इज ती मीन्स हा राष्ट्राचा, नेशन्स स्टेबिलिटीचा मीन्स राष्ट्राचा स्थैर्य, अँड मीन्स आणि, प्रॉस्पेरिटी मीन्स समृद्धीचा, अँड बेडरॉक मीन्स पाया आहे. तर याचं जे पूर्ण ट्रान्सलेशन आहे ते असं होईल की अंतर्गत सुरक्षा हा राष्ट्राच्या स्थैर्य आणि समृद्धीचा पाया आहे. असं आपण प्रत्येक सेंटेन्स बाय सेंटेन्स जाणार आहोत पुढे, ठीक आहे. आता आपण फर्स्ट सेंटेन्स झालं आहे, ठीक आहे. सेकंड सेंटेन्स जाऊयात. इन द मॉडर्न era, the definition of security has expanded far beyond traditional borders defense. This is the second sentence, correct? Instead of copying, I did the cut, so I had to do this. Okay, now let's go for the second sentence. In the modern era, the definition of security has expanded far beyond traditional border defense. In the modern era means आत्ताच्या आधुनिक युगात, करेक्ट. The definition means व्याख्या, security means सुरक्षा, expandence means वाढलेली आहे, beyond म्हणजे च्या पलीकडे, traditionals means पारंपरिक, करेक्ट, ओल्ड, बॉर्डर मीन्स सीमा, अँड डिफेन्स मीन्स सुरक्षा और संरक्षण, करेक्ट. नाउ लेट्स translate this complete sentence into the Marathi, which is in the modern era means आधुनिक युगात definition of security means सुरक्षेची व्याख्या, सिक्युरिटी मीन्स सुरक्षा आणि डेफिनेशन मीन्स व्याख्या, सुरक्षेची व्याख्या इज एक्सपांडेड फार बियॉन्ड ट्रेडिशनल बॉर्डर. ट्रेडिशनल मीन्स पारंपरिक, सुरक्षेची व्याख्या पारंपरिक सीमांच्या, पारंपरिक सीमा संरक्षणाच्या, डिफेन्स मीन्स संरक्षणाच्या, बियॉन्ड, फार बियॉन्ड मीन्स पलीकडे, सणाच्या पलीकडे, हॅज एक्सपांडेन्स मीन्स विस्तारलेली आहे किंवा विस्तारलेली आहे, हे जास्त करेक्ट येईल इथे, विस्तारलेली आहे. Now let's go to the third sentence. From here it started. Today it encompasses the protection of a nation's social fabric, economic assets and digital infrastructure, correct? This is the third sentence. We are on the third sentence right now. Let's translate this. इथे आपल्याला मीनिंग माहीत पाहिजे. टुडे मीन्स आज, करेक्ट. इकॉनॉमिक ॲसेट्स आर्थिक मालमत्ता,
डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटलसाठी काहीही मराठी वर्ड नसल्यामुळे आपण इथं डिजिटलच यूज करणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स कन्स्ट्रक्शन व समथिंग, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं पायाभूत. सोशल फॅब्रिक मीन्स सामाजिक विणू, फॅब्रिक मीन्स विण. ओके, सोशल मीन्स सामाजिक, नेशन मीन्स इथे राष्ट्र किंवा देश, जे पण जास्त सुटेबल बसेल ते आपण यूज करणार आहोत. प्रोटेक्शन मीन्स संरक्षण. करेक्ट. आता आपण एनकम्पासेस मीन्स व्हेन इट इज गेटिंग इन्व्हॉल्व इन समथिंग, मीन्स समावेश होणे, एखाद्या गोष्टीचा समावेश होणे. आता हे पूर्ण वाक्य आपण ट्रान्सलेट करूयात. टुडे इट एनकम्पासेस द प्रोटेक्शन ऑफ अ नेशन सोशल फॅब्रिक, economic assets and the digital infrastructure. Means आज यामध्ये राष्ट्राची सामाजिक विण, आर्थिक मालमत्ता विच इज इकॉनॉमिक ॲसेट्स, आर्थिक मालमत्ता, आणि अँड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. डिजिटलसाठी वर्ड नसल्यामुळे आपण डायरेक्टली डिजिटलच देवनागरीमध्ये लिहिणार आहोत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपल्याला मराठीत वर्ड आहे पायाभूत, सुविधांच्या संरक्षणाचं, प्रोटेक्शन, सुविधांच्या संरक्षणाचं. करेक्ट. encompasses means involving, like taking something inside, which is संरक्षणांचा समावेश, आणि वाक्याचा शेवट करतोय होतो. परत एकदा वाचूयात. टुडे इट एन्कम्पासेस द प्रोटेक्शन ऑफ अ नेशन सोशल फॅब्रिक, इकॉनॉमिक ॲसेट्स अँड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. टुडे मीन्स आज, यामध्ये राष्ट्राची, नेशन सोशल फॅब्रिक, राष्ट्राची सामाजिक विण. त्याच्यानंतर इथे कोमा असल्यामुळे आपण कोमा घेतला आहे डायरेक्टली. इकॉनॉमिक ॲसेट्स, आर्थिक मालमत्ता, अँड, आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल पायाभूत सुविधांच्या. प्रोटेक्शन इट एन्कम्पासेस द प्रोटेक्शन मीन्स संरक्षणांचा समावेश होतो. आता आपण पुढचं सेंटेन्स घेऊयात. फॉर अ डायव्हर्स कंट्री लाईक इंडिया, मेंटेनिंग इंटरनल पीस इज अ कॉम्प्लेक्स टास्क that requires constant coordination between various stakeholders, including the police, parliamentary forces, and intelligence agencies. हे थोडंसं मोठं सेंटेन्स आहे. ठीक आहे. फॉर अ डायव्हर्स कंट्री लाईक इंडिया. आधी आपण फक्त इतकं सेंटेन्स करूयात कोमाच्या आधीचं. ठीक आहे, कारण हे खूप मोठं सेंटेन्स आहे, तर आपण याला कोमामध्ये सेपरेट करूया. फॉर अ डायव्हर्स कंट्री लाईक इंडिया मीन्स भारतासारख्या, डायव्हर्स मीन्स वैविध्य, इंडिया मीन्स भारत, आणि देश. आता इथे आपण देश वापरू शकतो इन्स्टेड ऑफ राष्ट्र. इट विल साऊंड मोर बेटर ॲज अ देश. ठीक आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण, डायव्हर्स मीन्स वैविध्यपूर्ण देशासाठी
इथे कॉमा आहे, लेट्स गो विथ कॉमा. हे आपलं इतकंपर्यंतचं सेंटेन्स झालं आहे. फॉर अ डायव्हर्स कंट्री लाईक इंडिया, भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशासाठी मेंटेनिंग इंटरनल पीस, मेंटेनिंग इंटरनल पीस इज अ कॉम्प्लेक्स टास्क. आपण इथपर्यंत ट्रान्सलेट करूयात. मेंटेनिंग इंटरनल पीस इज अ कॉम्प्लेक्स टास्क. ठीक आहे. मेंटेनिंग मीन्स मेंटेनिंग मीन्स ठेवण्यासाठी. ठीक आहे, मेंटेन करण्यासाठी जे आपण म्हणतो. इंटरनल मीन्स अंतर्गत. शांती हा एक कॉम्प्लेक्स टास्क आहे. कॉम्प्लेक्स मीन्स कठीण म्हणू शकतो किंवा एक अवघड कार्य आहे. टास्क मीन्स कार्य. करेक्ट. आता आपण इथपर्यंत सेंटेन्स करूयात. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशासाठी अंतर्गत शांतता, अंतर्गत शांतता हे अवघड कार्य आहे. अवघडला आपण इथे जटिलही वर्ड यूज करू शकतो, पण आपण मोस्ट ऑफ द लोकांना माहीत नसेल हा, किंवा त्यामुळे आपण अवघडच ठेवूयात. ठीक आहे. इझी. याच्या पुढचं सेंटेन्स, दॅट रिक्वायर्स कॉन्स्टंट कोऑर्डिनेशन बिटवीन. आता दॅट रिक्वायर्स कॉन्स्टंट कोऑर्डिनेशन आपण इथे सेंटेन्स तोडू शकतो. ठीक आहे. दॅट रिक्वायर्स कॉन्स्टंट कोऑर्डिनेशन म्हणजे भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशासाठी अंतर्गत शांतता हे एक अवघड कार्य आहे आणि त्यासाठी आपण विविध दॅट रिक्वायर्स कॉन्स्टंट कोऑर्डिनेशन, त्यासाठी विविध बिटवीन व्हेरियस. ओके, आय गेस इथे आपल्याला पूर्ण सेंटेन्सेस घ्यावं लागेल. दॅट रिक्वायर्स कॉन्स्टंट कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस स्टेक होल्डर्स इन्क्लुडिंग द पोलीस, पॅरामिलिटरी फोर्स अँड इंटेलिजन्स एजन्सी. आपल्याला इथे कम्प्लीट सेंटेन्स घ्यावे लागेल, कारण भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशासाठी अंतर्गत शांतता हे अवघड कार्य आहे आणि ज्यासाठी, कारण यासाठी काही लिहू शकतो पण इथे, ज्यासाठी पोलीस इथे दिले, इन्क्लुडिंग द पोलीस, पॅरामिलिटरी फोर्सेस मीन्स इथे मी इथेच लिहून ठेवते. पॅरामिलिटरी फोर्ससाठी निमलष्करी फोर्सेस मीन्स दल. फोर्स मीन्स दल, फोर्सेस मीन्स दले. इंटेलिजन्स एजन्सीज मीन्स गुप्तचर संस्था. हे तुम्हाला नोट्समध्ये वाचताना त्या प्रत्येक शब्दाचा जेव्हा मिनिंग नाही आठवणार तेव्हा रिकॉल करायला इझी जाईल म्हणून. ठीक आहे. ज्यासाठी पोलीस, निमलष्करी दले आणि गुप्तचर संस्था एजन्सीज मीन्स संस्था. ओके, इथे आता आपल्याला काय होतं, दॅट रिक्वायर्स कॉन्स्टंट कोऑर्डिनेशन बिटवीन द व्हेरियस स्टेक होल्डर्स. संस्थांसह, इथे आपल्याला कारण स्टेक होल्डर्स आपण घेतलं नाही अजून, संस्थांसह. स्टेक होल्डर्स मीन्स भागीदार. संस्थांसह. व्हेरियस स्टेक होल्डर्स मीन्स विविध भागीदार. व्हेरियस मीन्स विविध, स्टेक होल्डर्स मीन्स भागीदार. कंटिन्युअस रिक्वायर्स कॉन्स्टंट कोऑर्डिनेशन. कॉन्स्टंट मीन्स कंटिन्युअसली. करेक्ट. सतत. भागीदार, स्टेक होल्डर्स भागीदारांमध्ये सतत. कॉन्स्टंट कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन मीन्स समन्वय. सतत समन्वयांची गरज. रिक्वायरमेंट मीन्स गरज. भागीदारांमध्ये सतत समन्वयाची आवश्यकता
असते. आता पुढचं सेंटेन्स घेऊ. किती सेंटेन्स झाले आपण? डेली 10 सेंटेन्स ट्रान्सलेट करूयात. हे टायटल झालं. देन इंटरनल सिक्युरिटी 1 2 3 4. ओके, 5 सेंटेन्सेस करूयात डेली. म्हणजे खूप जास्तही नाही वाटणार की अरे बापरे खूप जास्तच आपण शिकलो आज, असं व्हायला नको. फॉर अ डायव्हर्स हे झालं आपलं. द इंटेलिजन्स ब्युरो प्लेज अ पायवोटल रोल इन दिस इकोसिस्टम. हे इथपर्यंत एक सेंटेन्स आहे. करेक्ट. 5th सेंटेन्स. द इंटेलिजन्स ब्युरोसाठी डायरेक्टली आपण वापरू शकतो. इंटेलिजन्स ब्युरो प्लेज अ पायवोटल मीन्स इम्पॉर्टंट मीन्स महत्त्वाचा. रोल म्हणजे भूमिका. इथे सॉरी मी रेड पेनच वापरला मीनिंग लिहिण्यासाठी. ठीक आहे. इकोसिस्टम मीन्स व्यवस्था. सो हे पूर्ण सेंटेन्स कसं होईल की या सर्वांमध्ये किंवा या व्यवस्थेमध्ये IB मीन्स इंटेलिजन्स ब्युरो. डायरेक्टली इथे लिहू शकतो आपण इंटेलिजन्स. ओके, जो हिअर हॅव टू बी जो. इंटेलिजन्स ब्युरो पायवोटल महत्त्वाचा. महत्त्वाची. रोल मीन्स भूमिका. प्लेस निभवते, बजावते. द इंटेलिजन्स ब्युरो या व्यवस्थेमध्ये. इकोसिस्टम मीन्स व्यवस्थेमध्ये. इंटेलिजन्स ब्युरो पिवोटल मीन्स महत्त्वाची. रोल मीन्स भूमिका. काय करते? प्ले करते म्हणजे निभवते. ठीक आहे. आपण आता ह्या पॅसेजच्या पार्ट 2 पाहूयात उद्या. ठीक आहे. थँक्यू.